अपने घर में सबके साथ बैठ के एंजॉय करें। तो हम भी एक्साइटेड है अभी जल्दी जल्दी मैच ख़त्म करके घर ही जाने वाले इंडिया पाकिस्तान मैच देखने के लिए। तो एंजॉय करना है हमको। मेरा फेवरेट तो रोहित शर्मा है, तो वही ऑल टाइम। हाँ, कुछ नहीं, सेलिब्रेट करेंगे, जो दोस्त रहते हैं, फैमिली रहती है उनके साथ। क्या सर? मेरा मयूर सर। उसका मैं हेड कोच हूँ और 20 साल से यहाँ मेरा जो कैंप चल रहा है और कई प्लेयर बहुत आगे निकल गया है, उसका मुझे प्राउड है। आप यहाँ आए हैं इसलिए हमारे ये ग्राउंड पे हमको शुक्रगुजार है आपका। क्या कहेंगे आज भारत पाकिस्तान के मैच की मैं बाबत बोलूँ तो अभी इंडिया की टीम कॉन्फिडेंस में है, इसलिए क्योंकि बांग्लादेश के सामने हम जीत गया है और पाकिस्तान की टीम न्यूजीलैंड के सामने हार गई है और पूरा कॉन्फिडेंस है। और ऑन पेपर देखेंगे तो अपनी जो टीम है इंडिया भारत की और पाकिस्तान से ऑलराउंड के बहुत अच्छी है, बहुत ऑलराउंडर है और कॉन्फिडेंस में भी नहीं रहना चाहिए क्योंकि इन पास्ट इंडिया पाकिस्तान के सामने 2020 वर्ल्ड कप और चैंपियंस में हारी हुई है। लेकिन अभी जो हमारी जो टीम है, रविंद्र जडेजा भी राजकोट का फॉर्म में है और विराट कोहली और अपना कैप्टन जी है रोहित शर्मा, वो बहुत परफॉर्मेंस में है। इसलिए मेरे ख्याल से ये मैच जीतना ही चाहिए, जीतेंगे ही। वर्ल्ड का उसका ध्यान है कि ये मैच हम जीतने वाला है, पर जीतेंगे, जरूर जीतेंगे। क्या लगता है आज कौन कौन से चलेंगे? और रोहित शर्मा खेलेंगे, विराट कोहली खेलेंगे और रविंद्र भी खेलेंगे। आप देखो बॉलिंग में क्या लगता है आज कौन? बॉलिंग में अपना जो ये पहला जो टॉस के बारे में आप बता दूं, जो टॉस जीतेगा उसको फेवर में तो रहता है क्योंकि ये विकेट ऐसी है। लेकिन हमारा जो बॉलर है 2-3 है वो ये कमाल कर देंगे ही। आपका नाम? मेरा नाम प्रखर सिंह। क्या कहेंगे आज इंडिया पाकिस्तान का मैच है, क्या कहेंगे? रोहित शर्मा, विराट कोहली, ये लोग अगर खेल लेंगे तो अच्छा रहेगा। रविंद्र जडेजा अभी अच्छे फॉर्म में चल रहे हैं, उनके भी चांसेस है कि वो भी अपना 100 रन बना सके और एक ऑलराउंडर की भूमिका निभा सके। और हमें यही आशा है कि इंडिया जीते। आपका नाम? मेरा नाम मीत गांधी है। क्या कहेंगे आज भारत पाकिस्तान का मैच है? भारत पाकिस्तान का मैच है वो शाबाश जोरदार है मैच रहेगा और उसमें ऑलराउंडर की भूमिका में रविंद्र जडेजा भी है, अक्षर पटेल भी है, हार्दिक पांड्या भी है। वो तीनों आज लगेंगे कि भाई हम लोगों को खेलना है मैच। रविंद्र जडेजा भी 50 बना सकते हैं, हार्दिक पांड्या भी बना सकते हैं। अक्षर पटेल जो है वो पहले मैच में जो 3 विकेट नहीं आई, हैट्रिक थी, वो रोहित शर्मा ने कैच मिस किया, उसके लिए आज अक्षर पटेल ट्राई करेंगे हैट्रिक लेने के लिए। और शुभमन गिल जो है वो सेंचुरी फर्स्ट मैच में बनाई और दूसरी मैच में भी बनाएंगे, ऐसी हम लोगों को आशा है और इंडिया जीतेंगे। भाई जीतेगा, भारत वाला जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, भारत वाला जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, भारत वाला जीतेगा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे। तर भारतीय संघ जिंकणार असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे आपण ही जवानांची दृश्य पाहतोय। भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी हाती ध्वज घेऊन, भारताचा ध्वज घेऊन या ठिकाणी हे सगळे जवान जमलेले आहेत। तर गाण्याचं सादरीकरण या ठिकाणी भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यात आलेलं आहे। त्यांना या जवानांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। आज अगदी थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतोय सगळेच क्रिकेट प्रेमी असतील, भारतीय असतील, जवान असतील, हे भारतीय संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करतायत। दुबईमध्ये होणारा हा सामना पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी सुद्धा खरं तर
खूप महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये राहण्यासाठी हा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे आणि त्याचवेळी भारतीय संघ त्यांना पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करू इच्छितोय. तर त्याचमुळे हा सामना बरोबरीत राहिला तर सुपर ओव्हर होणार आहे. अगदी थोड्याच वेळात टॉस होईल आणि त्यानंतर तर आता एक अपडेट हाती येते. टॉस हा पाकिस्तान संघानं जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यापूर्वी टॉस झालाय आणि टॉसमध्ये पाकिस्ताननं तो टॉस जिंकलेला असून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर अगदी थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे आणि त्यापूर्वी ठिकठिकाणी या मॅचेस पाहण्यासाठी सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. चाहत्यांची उत्सुकता अर्थातच शिगेला पोहोचलेली आहे. हा सर्वसामान्य असा सामना नाहीये. भारत पाकिस्तानात जेव्हा सुद्धा अशा प्रकारे सामना होतो तेव्हा एखादं युद्ध असल्यासारखंच वातावरण देशभरात निर्माण झालेलं असतं. हा सामना दुबईमध्ये होतोय, मात्र देशभरात भारतात ठिकठिकाणी हे मॅचेस पाहण्यासाठी सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात एकमेकांविरोधात क्रिकेट सामने खेळलेले आहेत आणि त्या मालिकांमध्ये दोन्ही संघाच्या एकमेकांविरोधातल्या अनेक आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत. तर भारतीय संघ जिंकावा यासाठी देवाकडे आता साकडं घालण्यात येते, प्रार्थना केली जाते चाहत्यांकडून. देशासह राज्यभरात भारतीय संघाच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी आता देवाकडे धावा करण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. भारतीय संघावर विश्वास सुद्धा तितकाच आहे. प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी. प्रथमेश, टॉस जिंकलाय पाकिस्ताननं आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय, अधिकची काय माहिती? नक्कीच अतिशय महत्वाची घडामोड आहे आता भारत वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. मोहम्मद रिजवानने जो पाकिस्तानचा कर्णधार आहे टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सामना जो आहे हा दुबईच्या मैदानावर होत आहे आणि वन डे क्रिकेटमध्ये खेळताना पहिल्यांदा बॅटिंग करून मोठी धावसंख्या उभारण्याचा जो कल जो असतो तो प्रत्येक संघाकडे असतो. त्यामुळे सगळ्या चाहत्यांची अशी अपेक्षा होती किंवा सगळ्या क्रिकेट तज्ञांचंही असं मत की जो संघ पहिल्यांदा जिंकेल, टॉस जिंकेल, त्याच्याकडे एक ऍडव्हान्टेज असेल. आणि भारताच्या दुर्दैवाने म्हणा का नाणेफेकीचा कल हा पाकिस्तानच्या बाजूने गेलेला आहे आणि पाकिस्तानचा संघ आता पहिल्यांदा बॅटिंग करायला येणार आहे. पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायला झालं तर फकार जमान हा जो त्यांचा एक खेळाडू आहे तो दुखापतीमुळे बाहेर गेला, त्याच्या जागी नवीन उल हक हा खेळाडू खेळणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं लक्ष असेल की ती त्रिशतकी धावसंख्या बोर्डावर उभारून आपल्याला मोठं टार्गेट भारताला मोठं टार्गेट देण्यासाठी त्यांच्याकडे कल असेल. आणि ऍट द सेम टाइम भारताची संपूर्ण बॉलिंग लाईनअप आता आपलं अवलंबून असणार आहे ती मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजावर. त्यामुळे आजची जी मॅच आहे, आजची जी कंटेस्ट आहे, अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. प्रथमेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा हा सामना असणारच आहे साहजिकच, मात्र पाकिस्तानसाठी किती आव्हानात्मक तो ठरेल? नक्कीच पाकिस्तानसाठी आव्हानात्मक असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान या स्पर्धेचा होस्ट आहे, ते यजमान आहेत या स्पर्धेचे आणि पहिल्याच सामन्यामध्ये खेळत असताना त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. हे महत्वाचं असण्याचं कारण हे की कारण त्यांचा पुढचा जो सामना होणार आहे तो 27 तारखेला रावळपिंडीमध्ये होणार आहे आणि स्थानिक हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार पाकिस्तानमध्ये पुढचे काही दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज नोंदवण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी रावळपिंडीमध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे 27 तारखेला जर पाऊस पडला आणि आजचा सामना पाकिस्तानने गमावला तर यजमान देशाला या महत्वाच्या स्पर्धेतनं बाहेर पडण्याची वेळ येईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रयत्नानंतर, मोठ्या वर्षाच्या कालावधीनंतर एखादी ICC स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये खेळवली जाते. दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यामुळे अनेक स्पर्धा तिकडे रद्द होत असतात, पण मोठ्या प्रयत्नानंतर ही एक स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये खेळवली जाते. त्यामुळे आजचा सामना जिंकणं हे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचं असेल. ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.